प्रथम मी गोविंद सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्याच्या मनामध्ये जे काही इच्छा असतील, आकांक्षा असतील, जे काही स्वप्न असतील, येणाऱ्या काळामध्ये सगळे पूर्ण होऊ ही संत स्वराला महाराजांची प्रार्थना करतो. आणि आज सगळ्यांनी खूप चांगले कमेंट दिले त्याच्या बड्डेविषयी. नेहमी नाक्यावरती उभा राहताना, रिक्षाच्या गॅनवरती उभा राहताना किंवा टपरीवरती उभा राहताना आपण एकामेकाचं फक्त टेर घेतच असतो. पॉझिटिव्ह कधीच बोलत नाही, हा तसा ती तशी याऊन त्याऊन. पण बड्डे असा दिवस असतो त्या दिवशी त्या व्यक्तीविषयी, त्या महान म्हणजे आपण बोलतो ना माणसाविषयी आपल्या कृतज्ञता व्यक्त करायची असते. आणि त्यांनी केलेल्या वर्षभराची जे काही ऑडिट आहे, जे लेखा परीक्षण आहे, त्याचा आपण अभ्यास करायचा की मागच्या वर्षी हा व्यक्ती कुठे होता, आता कुठे आहे, याचा आपण नक्कीच अनालिसिस करायला पाहिजे. त्या दिवशी, त्या बड्डेच्या दिवशी आपण घरी जाऊन निवांत विचार करायला पाहिजे की आज ज्याचा बड्डे झाला, ज्या सत्कार मूर्ती आहे, त्याचं आयुष्य कसं चाललेलं आहे आणि आपण कसा जगतोय. एवढं जरी आपण घरी जाऊन विचार केलं, एवढं जरी आपण घरी जाऊन आई वडिलांना सांगितलं, एवढं जरी घरी जाऊन आपल्या पोरांना सांगितलं, एवढं जरी आपल्या बायकोच्या कानात सांगितलं, तरी मला वाटतं तो बड्डे त्या दिवशीचा सक्सेस झाला असं मी गृहीत धरेन. कारण आज गोविंदचा वाढदिवस म्हटल्यानंतर ना, काल मी व्हिडिओ बघितला असेल, व्हिडिओ तो उलटा होता. त्या गौरवला थोडंसं बोलून बोलून त्याला मी म्हटलं स्टार्ट टू एंड कर, लाईफ कशी जनरी होती ते दाखव. आणि त्याच्यामध्ये तो व्हिडिओ बघताना मी पण खूप भावूक झालो की एक व्यक्ती शून्यापासून, म्हणजे तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला असेल, पहिला त्याचा फोटो होता शेतीमध्ये काम करताना, दुसरा फोटो होता कुठेतरी गट मार्किंग करताना, तिसरा फोटो होता त्याचा लेआउट पाडताना, चौथा फोटो होता कुठे टेरेसवरती आपल्या साईड ऑफिसचे बॅनर लावताना. त्याच्यामध्ये 2-4 फोटो गाळलेले आहेत. असा पण फोटो होता की साईड ऑफिसला झोपून असायचं, तसा पण फोटो असायला पाहिजे त्याच्यामध्ये, पण तो फोटो नाहीये. अशी त्याची जर्नी. नंतर ना रिक्षा ड्रायव्हर पासून ते खूप काही गोष्टी आहेत. एवढं करून आज माणूस एक वेल स्टँड, एक कंपनीचा मेन ओनर टाईप काम करतोय आणि खूप भरभरून आज जवळपास मला वाटतं काही त्याच्या प्रॉपर्ट्या होत आलेल्या आहेत. जरी न्यू ठाणे प्रॉपर्टी नाव असेल तरी स्वतःची पण बऱ्याचशा प्रॉपर्ट्या होत आल्या. 1-2 गाड्या झाले, सेल झाले, हे झाले. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये बरंचसं काय होणार आहे. तर हे फक्त कशासाठी, का होतंय? मग बरेचसे लोक आपण का सक्सेस होत नाही, मग आपण का पाठी हटतोय? आपण म्हणतोय आमची गरिबी जात नाही, गरिबी जात नाही, गरिबी जात नाही, खूप संकट, खूप संकट. मला वाटतं आम्ही दोघे, मला वाटतं 2015-16 पासून जोडीला आहोत. आमच्या दोघांवरती कुठलंही संकट आलेलं नाहीये. 16 पासून माझ्यासोबत, 17 पासून माझ्या सोबत आहे तो. तेव्हापासून त्याच्या घरी 1 रुपया कमी नाही पडलाय, माझ्या घरी 1 रुपया कमी नाही पडले. आम्हाला भरभरून पैसे मिळत आहे. त्याचे काही कारण असतील, त्याचे कारण पण तुम्ही शोधायला पाहिजे की माझी गरिबी का हटत नाही, मी श्रीमंत का होत नाही, माझ्याकडे गाड्या घोड्या का येत नाही, माझा स्वतःचा बंगला का होत नाही, माझ्याकडे BMW का नाहीये. याचा विचार आपण नीट करायला पाहिजे. याचा विचार जर आपण नीट केलं तर मी म्हणतो की तुम्ही सगळे येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये तुमच्या सगळ्याकडे गाड्या असतील, सगळ्याकडे भरभरून पैसा असेल, पण आपण त्यासाठी वागायला पाहिजे. तुम्ही जर ही नीट लाईन बघितली, ही लाईन बघा सरळ आहे. या लाईनच्या बाहेर तुम्हाला जायला कुठेच मार्ग नाहीये. म्हणून आयुष्य जीवन जगत असताना तुमची एक अशी लाईन पाडा. ती लाईन म्हणजे तुमचं जीवन, ती लाईन म्हणजे तुमचं ध्येय, ती लाईन म्हणजे तुमचा गोल. जर तुम्ही समजलं तर यश तुमच्यापासून लांब जात नाहीये. यश तुमच्या खिशामध्येच घेऊन तुम्ही येत असणार आहे. फक्त तुम्ही भटकता, दिशा बदलता, इकडे भटक, तिकडे भटक, तिकडे भटक, इकडे भटक. हे तुम्ही का लागले तर तुमच्या हातामध्ये यश नाहीये. तुम्ही तर गरीब राहणार, पण तुमच्या परिवाराला, तुमच्या नवऱ्याला, तुमच्या वडिलांना, तुमच्या मुलांना पण तुम्ही गरीब करणार. जर तुम्ही श्रीमंत झालात तर तुमचे घरवाले श्रीमंत होतील. जर तुम्ही गरीब झालात तर तुमचे घरवाले गरीब होतील. लक्षात ठेवा पॉइंट. मी श्रीमंत झालो, माझे पोरं श्रीमंत होतील. मी भिकारी झालो तर माझे पोरं भिकारी होतील. आणि त्याला कारणीभूत कोण? फक्त मी 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 मी, दुसरा कोणीही नाही. तर याच्यामध्ये बराचसा स्टाफ आहे, त्यांनी अभ्यास करावा जाऊन.
की बाबा गोविंद सर का सक्सेस झाले, त्याचं काय उदाहरण आहे, त्यांनी काय केलं. त्यांनी माझा 2016 पासून त्या 24 पर्यंत जवळपास 4 आणि 8 वर्षामध्ये एकही शब्द क्रॉस केला नाही. एकही दिवस मला सोडून राहिला नाही. जरी एक दिवस गावाला गेलो तर मी त्याला शिव्या देऊन काल परत ऑफिसला जॉईन झालेलं आहे. कारण गावाला जाऊन तिथे 4 पोराबरोबर फिरण्यापेक्षा तेच 4 वेळ इकडे घालव, ते 4 मिनिटे इकडे घालव, म्हणजे 2 पैसे कमवतील. आणि तुझ्या मित्रांना बोलून सांग की मी काय आहे, हु इज द आय एम, हु इज द आय एम. त्या मित्राला सांग मी कोण आहे. मित्राच्या घरी जायचं, सासरवाडीला जायचं, मामाच्या घरी जायचं, लाखो उडवायचं आणि इथून बोलायचं 500 रुपये दे ना मला खर्चायला. तर नॉनसेन्स. त्यांना इथं बोलवा, अशी तुम्ही सिस्टीम बनवा की चल माझ्या ऑफिसला, चल माझ्या गाडीत फिर, ये माझ्या घरी. हे चेंज करा. चेंज द लाईफ, चेंज द ट्रॅक्स लाईफ मध्ये. एक काळ असा होता, ऑफिस मध्ये आम्ही त्रिमूर्ती होऊन बाहेर पडलो होतो. 1, 2 आणि 3 आणि 2-3 होते. आम्ही शून्यातून ऑफिस चालू केलं 2021-22 ला. 21 ला न्यू ठाणे प्रॉपर्टी कंपनी चालू केली, शून्यातून चालू केली. आणि 21, 22, 23 आजच्या 3 वर्षामध्ये आपण जवळपास शेकडो कस्टमरला खरेदी कर दिले. 15 कोटी रुपये आपण कॅन्सलेशनला दिले. मला वाटतं किमान 300 ते 400 कोटी रुपयाचे केवढी देवमधून जागा आपण खरेदी केली, त्याचे सत्कार मोठी इथे आहे बघा. किमान 25 एकरांनी जागा घेतली आणि छाती ठोकून सांगतो गावामध्ये आमचा एक चेक बाउन्स नाहीये. 100% गॅरंटी. म्हणजे 100% गॅरंटी. ती कस्टमरला पण आहे आणि फार्मरला पण आहे. लक्षात ठेवा. केवढी दिवामध्ये सायंटला एवढा मोठा प्रोजेक्ट आहे. सोल सेलिंग टीम कधी कोणाला पैसे देत नाही, पण आम्ही बिल्डर लोकांना इथून पैसे देतो. आणि तुम्ही बघता दररोज इथून बिल्डर गोविंदच्या हाताकडे बसलेला असतो की चेक दे, चेक दे. म्हणजे तो गोविंद वेगळा आणि आजचा गोविंद वेगळा आहे. आज तो देणारा गोविंद आहे, पहिले तो मागणारा गोविंद होता. हा एवढा मोठा फरक आहे. खारगाव पासून सुरुवात केली, नागली पूर्ण केलं, खारगाव पूर्ण केलं, डुंगे पूर्ण केलं. आपण आता केवढे मध्ये काम चालू आहे. आणि आपण आता बघता बघता 3-4 कंपनी आणि 3-4 आपल्या मोठ्या मोठ्या ऑफिस आहेत. म्हणजे 3 वर्षामध्ये आपण 3 मोठे कॉर्पोरेट ऑफिस केले. जवळपास 3 कर्मचारी सुरुवात केली. आज 50 ते 100 आपले कर्मचारी स्टाफ एम्प्लॉई आहेत. जवळपास 5-6 गाडी आहेत. महिन्याचा माझा मी जे खर्च बघितलं, कंपनीचा खर्च 56 लाख रुपये आपल्या महिन्याला खर्च लागतोय. एम्प्लॉय पेमेंट्स पासून, गाडी गोटी पासून बाकीचं मेंटेनन्स. म्हणजे जी कंपनी 56 लाख रुपये महिन्याला खर्च करते ती कंपनी काही छोटी आहे का? अरे आले 100. आपण 1 नंबर राहणार. आज पण आहोत, उद्या पण आहोत आणि परवा पण राहणार. कशेळी कालरमध्ये एकच नाव चालतं, गोविंद जाधव. दुसरं कुठं चालत नाही. हे मी ऐकलेलं आहे. न्यू ठाणे डेव्हलपर गोविंद जाधव, न्यू ठाणे डेव्हलपर गोविंद जाधव. एक काळ कशेळी कालेरमध्ये असे कोड बघितले तर तुम्हाला पळवायचे लोक. आज आपले कोड बघितले की लोक आपल्याकडे येतात. दॅट्स डिफरन्स. हे डिफरन्स झालं आपल्यामध्ये. एक वेळ होतं आणि आज वेगळी परिस्थिती आहे. ते निव्वळ सिस्टमने काम करा. प्रॉपर यश कुठे जात नाहीये. सचिनने खूप चांगला मुद्दा बोलला की माझ्यासोबत हे दोघे हिरे आले होते आणि दोघांना मी समान न्याय, हक्क आणि अधिकार देतो. दोघांनाही कमी करत नाही. विशेष म्हणजे एवढ्या वर्षामध्ये दोघांची भांडण, त्या दोघांचं मिसकम्युनिकेशन, या दोघांनी एकमेकाशी अरे तुरे बोललेले हे मी कधी ऐकलं नाहीये. म्हणून आपण यशाच्या जवळ आहोत. जेव्हा गोविंद आणि सचिन सारखी जोडी तयार होईल तेव्हा आपली कंपनी खूप पुढे जाईल. कारण बघा ना, कधी ऐकले गोविंद आणि दोघे भांडण झालेत? कधी ऐकले अरे तुरे झालेत? नाही, बिलकुल नाही. तसंच आपल्या लेडीज स्टाफ असतो, जेंट्स स्टाफ असतो. आणि योगायोग आता मी 1-2 महिन्यामध्ये बघतोय
ती जोडी जरा फुटली आणि गोविंद आणि पाटीलची जोडी चालू झालेली आहे, लक्षात ठेवा. त्या दोघांमध्ये पण 2 महिन्यापासून मी तरी काय ऐकलं नाही, दोन्हीच्या अगोदर झालं बरं काही. पण आता राम आणि लक्ष्मण मध्ये जातात आणि राम आणि लक्ष्मण तुम्हाला ही ऑफिस दिलेली आहे, ती स्टँड करणार तुम्ही आणि यश तुम्हाला खूप जवळ आहे. फक्त ऑफिसमध्ये चांगलं वागा, समजून घ्या, प्रेम घ्या ना. प्रेमाचा माणूस भूका आहे. तुम्ही प्रेमानं वागत नाही तर तुम्हाला बघा कसं काम आहे. आणि एक मोठं वाक्य होतं की त्याने मार्केटिंग घेतली आणि गोविंद सरांना मी ऍडमिन दिलं. जो नवीमध्ये फेल किंवा जेवढ्या सियाचे ट्रान्झॅक्शन बघा, प्रत्येक वेळेला किमान सियाचे ट्रान्झॅक्शन आपले असतात आणि तो एकटा 1 मॅन हँडल करतो. बिल्डरला पेमेंट देऊन थकतो, तरी सुद्धा 0% एरर आहे. म्हणजेच काय, एज्युकेशन डझंट मॅटर. मला वाटतं एज्युकेशन पाहिजे, ठीक आहे, वाचता लिहिता बोलता यायला पाहिजे, त्यासाठी एज्युकेशन लागेल. पण यशसाठी एज्युकेशनची गरज नाहीये. अंबानी ग्रुप्स वाचा त्याचा इतिहास. पेट्रोल पंपावरती भरणारा 2 व्हीलर गाडीमध्ये पेट्रोल टाकणारे व्यक्ती आज अंबानी ग्रुप देशावरती राज करतोय. एक चाय विकणारा व्यक्ती आज भारत देशाचा पंतप्रधान आहे. म्हणजेच काय, आम्ही शिकलो नाही. अरे कशाला दाखवते तुम्ही ओपन करून? मी शिकलो नाही पण मी घडणार आणि मी घडवणार. म्हणून तुम्ही काय करा, आयुष्यामध्ये एक गोल नक्की घेऊन जायचं. मी ह्या कंपनीत लागलो ना, मी माझं इथं गोल सेट करणार, मी माझं आयुष्य अर्पण करणार, मी रात्र दिवस मेहनत घेणार आणि माझ्या घराला प्राऊड फील वाटेल तसं काम करणार. आणि प्राऊड फील कधी वाटतं? पैसा. मनी है तो दुनिया पीछे, मनी नहीं है तो कुछ नहीं है. त्यामुळे गोविंद सरांकडून आदर्श घ्या. गोविंद सर शून्यातून विश्व निर्माण केले. त्यामुळे गोविंद खूप चांगला मला भाचा भेटला. मगाशी बोलला की आमच्याकडे कोणाला ट्रस्ट करत नाहीये. हे खरं आहे. मला टोटल मला वाटतं 6 आणि 6 काहीतरी भाचे असतील, पण सगळे भाचे हे सगळे लुच्चे आहेत म्हणून मी ट्रस्ट करत नाहीये. जेव्हा मला तुम्हाला वाटेल ट्रस्ट करावं तर माझ्यासोबत तुम्ही सकाळी 8 ते रात्री 12 पर्यंत फिरा. तेव्हा मी बोलेन हा आता माझ्या लेवलचं आहे. हे आले की इकडे पडणार तिकडे पडणार, याच्यावरती काय ट्रस्ट करायचं? त्यामुळे सचिन लक्षात ठेवायचं, सकाळी 8 ला उठायचं, ऑफिसला 7 ला जॉईन करायचं का 8 ला उठून 9 ला? आम्ही आज पण लेट येतो, मग तुमच्याकडून काय शिकणार आहे? मी काय शिकणार आहे? हा माणूस 8 वाजता केवढी दिवस साईड ऑफिस मध्ये जायचं, रात्री 12 ला माझ्यासोबत घरी निघायचं, तेव्हा तो ट्रस्टफुल झालेला आहे. आज पण सकाळी त्याला शिव्या देतो मी, कधीच रडत नाहीये, येऊन काम करतो. नाही सगळ्यांनी शिव्या दिल्या मग तोंड फुगवायचं आणि फुगावून फुटायचं, तो फुटणारच. त्यामुळे होप सो माझ्या सगळ्या भाच्या, तर माझे 2 माझी मुलगी पण आहे, मुलगा पण आहे, हा पण मुलगा आहे. तुम्ही पण लक्षात ठेवा, हार्ड वर्क्स, एवढं हार्डवर्क करायचं. 11च्या ऑफिसांना 9ला हजर व्हायचं, 9ला. आम्ही 11चं 12ला यायचं. मग मी प्रश्न कसा करेल? माझ्या कोणते मोठे नाही करू शकत. म्हणून अजून पण जबाबदारी द्यायला मला वेळ आहे. तुम्ही पहिले सिद्ध करा, मी कॅपेबल आहे, मी करू शकते, मी हे करू शकते, तर मी तुमच्यावरती नक्कीच भरोसा ठेवेल. तर होप सो. जास्तच बोललोय. वन्स अगेन गोविंद, तुला वाढदिवस खूप खूप शुभेच्छा. आपण ह्या वेळेला 3ऱ्या महिन्यावरती वाढदिवस करतो, ओपन मध्ये करतो. पुढच्या वर्षी आपण ओपन हॉल मध्ये जाऊया. यावेळेला ओपन ऑफिस मध्ये करतो, तर काही चेंजेस करून आपण एक चेंज केलंय आणि छान आहे. ऑफिस पेक्षा तरी खूप छान आहे. पुन्हा तुला खूप खूप वाढदिवस शुभेच्छा. असंच प्रगती कर, मोठं कर. पुढच्या वर्षी तुझं मोठा घरबीर होईल, बंगला बिंगला होईल, तर त्याच्यामध्ये मला वाटतं आम्हाला कोणतरी खेळ. आणि ही तुला शुभेच्छा. विश्वास तुझ्या छत्रछायाखाली एवढा स्टाफ आहे. मी काय आयाराम गयाराम आहे, माझं काय कुठं काय फिक्स नाहीये. त्यामुळे हे सगळं तुझ्याकडे बघू शकतायत. हे सगळं स्टाफ तुझ्या अंडर आहे. यांचं भविष्य उज्ज्वल कसं होईल याचा तू विचार कर आणि पाऊल पाड. गरम डोक्याने कुठंच काही काम करायचं नाही. कोणी मारला, मार खायचं, गपचूप जाऊन केबिन मध्ये काम करायचं, तरच तुम्हाला यश मिळेल. नाहीतर तो ट्रर केला म्हणून तो पूर करायचं आणि मग काय अर्थ नाही आहे का? आपल्याकडे टरटूर करणारी बरीचशी गँग आहे ऑफिस मध्ये. कोणी बोलत शांत ऐकून घ्यायचं, पाणी प्यायचं, काम करायचं. ओके, अशी सिस्टीम ठेवल्या म्हणून तुझे केस पण परत येत आहेत. गेले होते, परत आले, म्हणजे
आले 100 आम्ही 1 नंबर. थँक्यू.